चला या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स भूतकाळातील पूर्ण चालू काळ म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ आपण समजून घेणार आहोत. तर बघा, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स इज यूज्ड टू शो दॅट an action had been continuing. An action had been continuing for a period of time before another action happened in the past. कोणती ॲक्शन? एखादी ॲक्शन काही पिरियड ऑफ टाईमकरिता, काही काळाकरिता सुरू होती एखादी दुसरी ॲक्शन घडण्यापूर्वी. म्हणजे एखादी दुसरी ॲक्शन घडण्यापूर्वी दुसरी एक घटना काही काळापर्यंत सुरू होती हे दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सचा स्ट्रक्चर यूज केला जातो. मराठीमध्ये काय लक्षात ठेवाल? भूतकाळात एखादी दुसरी घटना घडण्यापूर्वी दुसरी एखादी क्रिया काही काळापासून सतत चालू होती. म्हणजे इथे दोन घटना राहतील. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात म्हणजे आपण काय करायचं, असं टेन्सेसचा एकमेकासोबत सहसंबंध जोडायचा. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये काय होतं? दुसरी एखादी घटना घडण्यापूर्वी पहिली घटना पूर्ण झालेली होती. परंतु इथे काय आहे? एखादी दुसरी घटना घडण्यापूर्वी दुसरी घटना सुरू आहे काही काळाकरिता. ती पूर्ण झालेली नाही, ती सुरू आहे काही काळापर्यंत, म्हणजे सुरू होती काही काळापर्यंत. समजला डिफरन्स पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समधला? एकदा समजून घ्या. भूतकाळात एखादी दुसरी घटना घडण्यापूर्वी एखादी क्रिया काही काळापासून सतत चालू होती. ओके. तुम्हाला सांगता येईल स्वतःच्या भाषेमध्ये किंवा लिहिता येईल? लिहून बघायचा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर. पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स शो केल्या जातात ते तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं किंवा लहान भावाला बहिणीला तुम्ही शिकवायचं. ठीक आहे. आता आपण स्ट्रक्चर बघू. सब्जेक्ट प्लस हॅड, पास्ट टेन्स असल्यामुळे हॅड येणार, मग बीन, मग V1 ING, बीन V1 ING, मग ऑब्जेक्ट, मग टाईम. महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या लक्षात ठेवाल? हॅड बीन V1 ING. फॉर एक्झाम्पल, हॅड बीन स्टडिंग, हॅड बीन कुकिंग, हॅड बीन प्लेइंग. ओके. हॅड म्हणजे हॅड बीन V1 ING हे लक्षात ठेवायचं. कोणता टेन्स? पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. हॅड बीन V1 ING. चला आता एक्झाम्पल समजून घेऊ. पहिला एक्झाम्पल बघा. आय हॅड बीन स्टडिंग फॉर 3 hours बिफोर द एक्झाम स्टार्टेड. आता इथे फॉर पण येत जाणार प्रत्येक सेंटेन्सेसमध्ये, कारण ती घटना किती काळासाठी सुरू होती हे आपल्याला दाखवायचं आहे ना, त्याच्यामुळे. म्हणजे एक्झाम स्टार्ट होण्यापूर्वी मी 3 hours अभ्यास करत होतो. ॲक्शन तर सुरूही होती. अभ्यास करत होतो. किती तासासाठी? 3 तासासाठी. म्हणजे 3 तास अभ्यास करत होतो एक्झाम स्टार्ट होण्याच्या पूर्वी. आता बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः समजून घ्या. शी हॅड बीन कुकिंग सिन्स मॉर्निंग बिफोर द गेस्ट अराइव्ड. आता बघा, सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून. शी हॅड बीन कुकिंग सिन्स मॉर्निंग बिफोर द गेस्ट अराइव्ड. मराठीत डायरेक्ट ट्रान्सलेट नका करू, तुम्ही ते लाईफशी जोडून बघा हे सेंटेन्सेस. दे हॅड बीन प्लेइंग फुटबॉल फॉर an hour बिफोर इट बिगॅन टू रेन.
They had been playing football for an hour before it began to rain. समजलं? रेन सुरू होण्यापूर्वी ते 1 तास क्रिकेट खेळत होते. Rahul had been waiting for the bus for 30 minutes before it arrived. Rahul had been waiting for the bus for 30 minutes before it arrived. My father had been driving for 6 hours before he took a break. My father had been driving for 6 hours before he took a break. The students had been preparing for the competition for 2 months before it was held. The students had been preparing for the competition for 2 months before it was held. We had been learning English for 5 years before we moved to Pune. We had been learning English for 5 years before we moved to Pune. The workers had been repairing the road for several days before it was completed. The workers had been repairing the road for several days before it was completed. Sneha had been practicing dance every day before the annual function. Sneha had been practicing dance every day before the annual function. The baby had been crying for an hour before it finally slept. The baby had been crying for an hour before it finally slept. समजत आहेत अर्थ? म्हणजे बघा, शेवटी म्हणजे झोपण्याच्या अगोदर ते बाळ 1 तास रडत होतं. मग तो झोपल्यानंतर, पण झोपण्याच्या अगोदर ते बाळ 1 तास रडत होतं. The baby had been crying for an hour before it finally slept. कोणता पण जो टेन्स असतो, परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, हा थोडा डिफिकल्ट असतो. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित समजा कोणत्या घटना, कोणत्या ॲक्शन्स शो केल्या जातात, त्याचा स्ट्रक्चर काय असतो, एक्झाम्पल्स व्यवस्थित समजून घ्या आणि स्वतःचे 5 एक्झाम्पल्स बनवा. ठीक आहे? व्हिडिओ एंड केल्यानंतर तुम्हाला हे सगळं विचारलं जाईल आणि तुमचे नोट्स पण चेक केल्या जातील. तुम्ही व्हिडिओ बघता बघता कसे नोट्स तयार केले, किती क्वालिटीचे नोट्स तयार केले. ओके, बाय.